6 षटकांचा सामना आहे. किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? हम कोशिश करेंगे जितना हो सके उतना ज़्यादा रन बनाने की कोशिश करेंगे. अच्छे सामने वाली टीम में बॉलर्स अच्छे हैं, हमारे पास भी बैटिंग लाइनअप है अच्छा. कोशिश करेंगे जितना ज़्यादा हो सके उतना ज़्यादा रन बनाएंगे. इस टूर्नामेंट के बारे में क्या कहोगे? बहुत बढ़िया ऑर्गेनाइज किया गया है. टूर्नामेंट तो हर एक साल ये अच्छा ही होता है. लास्ट टाइम भी अच्छा ही था, इस टाइम और ज़्यादा अच्छा हुआ है. मैं निकेश भोयर एंड कंपनी को सही तहे दिल से धन्यवाद देना चाहूँगा. इतना अच्छा टूर्नामेंट करते हैं हम लोढ़ा वासियों के लिए, क्योंकि हम लोढ़ा वासियों को इतना अच्छा टूर्नामेंट खेलने के लिए मिलता नहीं है जल्दी. इतना अच्छा ग्राउंड नहीं मिलता है खेलने के लिए. तो निकेश ने ये ग्राउंड हमारे लिए उपलब्ध कराया, यही बहुत अच्छा है हमारे लिए. हम धन्यवाद करेंगे उनको. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. टॉस जिंकलेला आहे टीम स्वॅगर या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेला आहे टर्मिनेटर या टीमला बॅटिंग करण्यासाठी. चला निकेश दादा भोईर आपण कॉम्बॉक्सशी दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती आपल्याला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय. पहिला चेंडू सॉफ्टने खेळतात. बॅक टू द बॉलर. विक्टोरिया विकिन्स या टीमला 2 धावांची पेनल्टी असेल, कारण की त्यांचा 12 मॅन नाही आमच्या कॉम्बॉक्समध्ये. त्यामुळे त्या संघाला 2 धावांची पेनल्टी असणार आहे. पहिला चेंडू पडलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती. बॉलर नेम प्लीज. चला सामना आपण सुरू करायचा आहे. गोलंदाज आशिष आहेत या पहिल्या षटकामध्ये. पहिला चेंडू आला डॉट बॉल. स्ट्राईक इनला बॅट्समन विकी आहेत. विकी आणि अनुज. सहा षटकांमध्ये 68 बनवायचे आहेत. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केला आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. पहिला चेंडू आला होता डॉट. त्यानंतर हा चौकार येतोय विकीच्या बॅटमधून. टार्गेट या मॅच मध्ये 68 धावांचा आहे. NB स्मृती आणि विक्टोरिया वायकिन्स या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. पहिला चेंडू आला होता डॉट. त्यानंतर चौकार. त्यानंतर येतो हा डॉट. चांगलं कमबॅक गोलंदाज आशिष करतायत या पहिल्या षटकामध्ये. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. लोढा प्रीमियर लीग
खूप चांगलं व्यासपीठ, खूप चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे. स्विच हिट इनफिल्डच्या वरून खेळतायत. आउटफील्ड फास्ट आहे आणि पाहावं लागेल काय घडले या चेंडूवरती. UTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. बाउंड्री देखील चेक केली जाईल आणि रनआउट देखील चेक केला जाईल. यस, दोन्ही चेक केलं जाईल कारण की अत्यंत क्लोज डिसिजन आहेत. त्यामुळे बाउंड्री आधी आपण चेक करणार आहोत. बाउंड्री लाईनच्या लगत हा चेंडू अडवलाय की नाही ते आधी आपण बघूया. यस, चौकार आहे पंच आणि रनआउटचा आता विषयच नाहीये कारण की यस, जेव्हा चेंडू हातामध्ये होता तेव्हा त्याचा पाय सीमा रेषेवरती लँड झाला. तिथे अगदी जवळच खेळाडू कक्ष आहे. त्यांनी फ्रॅक्शन ऑफ सेकंड सांगितलं की हा चौकार आहे आणि आपण चेक देखील केलं UTC लाईव्हवरती आणि चौकारच आहे. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात झाली आहे. ऑन साइडला बिग हिट, लॉफ्टेड हिट, वाईड इश लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे, माइट हिट, ह्यूज, मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट, षटकार. धावसंख्या आहे 14. फ्लाइंग स्टार्ट केलेला आहे. स्वप्नवत सुरुवात झाली आहे या मॅच मध्ये. स्वीप करण्याचा प्रयत्न, वाडी यॉर्करचा वापर केलेला आहे. आला हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 14. 30 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 54 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. यस, 2 धावांची पॅनल्टी आहे ती आपण ऍड करूया. धावसंख्या होईल 16 आणि आता मात्र इक्वेशन आहे 52 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 30 चेंडू शिल्लक. निकेश दादा भोईर यांची ही संकल्पना खऱ्या अर्थाने खूप चांगलं व्यासपीठ, खूप चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे. लोढा प्रीमियर लीग सीझन 7. गोलंदाजी मार्कवरती कार्तिक येत आहेत. स्ट्रायकिंगला बॅट्समन प्रथमच अनुज येत आहेत. विकीने सुरुवात चांगली करून दिली आहे. स्विच हिट, क्या बात है. फ्लॅटेस्ट स्ट्रोक सीमा रेषेच्या बाहेर आणि पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. संदीप सर अंपायर रिव्ह्यू. यस, पंचांचा रिव्ह्यू आहे. हाईट फॅक्टर आपण चेक करूया. UTC लाईव्ह शैलेश दादा भोईर आणि त्यांची संपूर्ण ही टीम सज्ज आहे. फ्रीट आहे. धावसंख्या 23. फुल टॉस इनफिल्डच्या वरून खेळतायत. मिड ऑफ आतमध्ये आहे. लॉंग ऑफला अप्रतिम फिल्डिंग. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 25.
फ्लाइंग स्टार्ट केलेला आहे. स्वप्नवत सुरुवात झाली आहे या मॅच मध्ये आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे एन बी स्मृती या टीमने. पंचवीस धावांची पार्टनरशिप. विकी आणि अनुज स्विच हिट करतायत. एक धाव झाली कंप्लीट. चांगली फिल्डिंग 30 सर्कल मध्ये. बॅकअप नाहीये. लेझी अप्रोच, लेझी क्रिकेट आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 27. पहिल्या विकेटसाठी 27 धावांची पार्टनरशिप. लोढा प्रीमियर लीग सीझन 7 आजचा हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील हा पहिला सामना. प्रत्येक दिवसामध्ये 4 संघ, विनर विनर लुझर लुझर हे फॉर्मॅट आणि प्रत्येक दिवशी एक संघ क्वालिफाय होतो टॉप 4 मध्ये. पहिल्या दिवसामध्ये विजय 11 हा संघ दाखल झाला होता टॉप 4 मध्ये. शंकर संते आहेत ऑफिशियल गुणलेखक जे गेली कित्येक वर्षे या स्पर्धेशी जोडलेले आहेत. दशरथ सोरकादे सर आणि संदीप भाणे सर. अपील 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 करतायत. कॉड बेयांची लाऊड अपील केली होती आणि बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आला हा डॉट बॉल. बॅटकटसाठी रिव्ह्यू नाहीये कारण की आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अल्ट्रा एज आलीच नाहीये. बॅटची कडा आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील संधी होती झेल घेण्याची आणि झेलला पकडू शकले नाहीयेत. खूप चांगला आवाज आपण ऐकला खेळाच्या पहिल्या इनिंग मध्ये. भाग्यवान चव्हाण यांचा आवाज आपण ऐकला. खऱ्या अर्थी त्यांचं मी आभार मानेन की त्यांनी हा सामना सुरू केला. आजच्या या दिवसाला त्यांनी सुरुवात केली. धावसंख्या 27 आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज कार्तिक करतायत या षटकामध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि सलग आलाय हा तिसरा डॉट बॉल. पंच एक चेंडू शिल्लक आहे. पहिला नो होता, पहिला बीमर होता, त्यानंतर 2 सिंगल 3 डॉट. पहिला बीमर त्याच्यावरती षटकार 2 डबल. यावेळी ड्राईव्ह करतायत. वाईडिश लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होते फार वेगाने. क्षेत्ररक्षक घेत आहेत एका हातामध्ये एका ऍक्शन मध्ये. हा चेंडू फील्ड केलेला आहे. तोपर्यंत मिळतील या चेंडूवर एकूण धावा 2 आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29. 24 चेंडू शिल्लक. 39 धावा अजूनही बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये.
24 चेंडू शिल्लक आहेत आणि 39 धाव बनवायचे आहे. समीकरण सोपं झालेलं आहे या मॅचमध्ये. शंकर येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. या तिसऱ्या षटकामध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. फुल टॉस चेंडू आहे. गॅपमधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. मिड विकेटला फिल्डर आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 30 धावा. 30 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या मॅचमध्ये. धावसंख्या आहे 30. बिगिट करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग. झेलची शक्यता. मिडॉनला फिल्डर. डाऊन दी बॉल. अमोलने टिपलाय झेल आणि समाप्त होते फलंदाज. अनुजचा खेळ लागतोय. हा पहिला धक्का 30 या धावसंख्येवरती. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37. जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 18.
नवीन गोलंदाज देवकी नंदन गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. 31 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. चेंडू शिल्लक आहे 17. UTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. शैलेश दादा भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि थेट प्रक्षेपण UTC लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. फुल टॉस कव्हर ड्रायचा फटका डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येत आहेत. चेंडूवरती एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 2. $39 39 धावा धावफलकावरती. लश ग्रीन आउटफील्ड. ऐतिहासिक हे मैदान आणि ऐतिहासिक ही स्पर्धा सुरू आहे. लोढा प्रीमियर लीग सीझन 7. लॉब करतायत क्षेत्ररक्षक येत आहेत. एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न 100% केले होते परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये. मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 2. सिंगल डबलच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आणि सिंगल डबलच्या साह्याने खऱ्या अर्थाने विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. धावसंख्या 41 41. 27 धावा अजूनही बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. नीरव ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. डीपमध्ये फिल्डर आहेत. एक्स्ट्रा कव्हरला फार वेगाने येत आहेत. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. अपघात निश्चित. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव झाली कंप्लीट. मिड ऑनला चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 43. 13 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावा अजूनही बनवायच्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी देवकी नंदन अप्रतिम गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. इकॉनॉमिकल गोलंदाजी. एक विकेट मिळवली आहे धावबादच्या स्वरूपात. स्विच करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत गलीमध्ये. चांगली फिल्डिंग. त्याच्यावरती मिळते एक धाव आणि पहिल्या
4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44 11.00च्या सरासरीने बनवल्या आहेत. धावा 44 आणि 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 24 12.00च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. That's kinetic. Quick. शंकर येत आहेत सेकंड स्पेलमध्ये. ज्या शंकरने नक्कीच तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती त्याच शंकरवरती विश्वास दाखवलेला आहे. हे षटक फार महत्त्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. ऑन साईडला पुल करतायत. फिल्डर नाहीये ते क्षेत्र निवडलेलं आहे सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. LPL चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 48 धावा. 20 धावा अजूनही बनवायच्या आहेत. जर या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या तर नक्कीच या मॅचमध्ये वापसी होईल. आणि जर या षटकामध्ये अजून 1 ते 2 मोठे फटके आले तर सामना खुला होईल. 11 चेंडू 20. मिस टायमिंग. झेलची शक्यता आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं बटन लागतोय. अजून एक धक्का. फलंदाज नीरव बॅक टू द पविलियन. दहा चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज या मॅचमध्ये. स्विंग अँड मिस. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅचमध्ये. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार. त्यानंतर विकेट. त्यानंतर येतो डॉट बॉल. शंकर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत या सामन्यामध्ये. 9 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. बनवायच्या धावा 20. अजून एक चांगला चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील या मॅचमध्ये. 8 चेंडू शिल्लक. 20 ची गरज. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार. त्यानंतर विकेट. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट.
अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी करतात शंकर. तिसऱ्या षटकामध्ये देखील 5 चेंडू खूप चांगले फेकले होते. अंतिम चेंडूवर षटकार आला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मिस्टामिंग, सुरेख झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद, तू चल मैं आया, ही स्थिती आपण पाहतोय या मॅच मध्ये. NB स्मृती संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. चेंडू शिल्लक आहे 7, धावा बनवायच्यात 20. सात चेंडू 20ची गरज. अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. मॅच विनिंग गोलंदाजी शंकरने केली. टर्निंग पॉइंट षटक शंकरने हाताळलेला आहे. अवघ्या 4 धावा खर्च केल्या आणि सफलता प्राप्त केल्या 2 या षटकामध्ये. आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 48. चेंडू शिल्लक आहे 6, धावा बनवायच्यात कंपल्सरी 20. वय वर्ष 52, एक्सपिरियन्स भरपूर आहे. असं म्हटलं तर एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव सिद्ध करावा लागेल या मॅचमध्ये. या 20 धावा डिफेंड कराव्या लागतील. सामना टर्न झालेला आहे आणि या सामन्यावरती आता मात्र वर्चस्व खऱ्या अर्थाने निर्माण केलेलं आहे. 6 चेंडू आणि 20ची गरज. विक्टोरिया वायकिंग्स आणि NB स्मृती या 2 टीममध्ये हा सामना सुरू आहे. पहिला चेंडू विनाशकाली विपरीत बुद्धी. पहिला चेंडू नो बॉल, त्याच्यावरती हा षटकार. मिळतील धावा 7. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. आता मात्र इक्वेशन आहे 6 चेंडू आणि 13ची गरज. माझा घेऊन 6 चेंडू आणि 13ची गरज. फ्रीट आहे. गोलंदाज मोहंती. एक आपण इंडियन टीमसाठी देबाशिष मोहंतीला पाहिलं होतं आणि हे मोहंती आपण पाहतोय. 13 धावा बनवायच्या आहेत. नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. झेल तर पकडलाय परंतु फ्रीट आहे, त्यामुळे फलंदाज बाद होऊ शकत नाही आणि रनआउट झालेले आहेत. यस, विकेटचं बदन. फलंदाज झाले बाद. 5 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 12ची गरज. नाही
टीम संगीत आपण सकाळपासून ऐकतोय, मंत्रमुग्ध केलेला आहे. 5 चेंडू आणि 12ची गरज या मॅच मध्ये. मयुरेश येत आहेत, नवीन फलंदाज. जर षटकार लगावला तर केतनकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. क्या बात आहे. मयुरेशने पुन्हा एकदा पंचांचा नो बॉलचा इशारा. स्विच इट, सेकंड बीमर, नो +4 मिळतोय पंजा. पाच चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी आता मात्र 7 धावांची गरज. होत्याचं नव्हतं केलेलं आहे. असं वाटलं की हा सामना जिंकतील. खऱ्या अर्थाने विक्टोरिया व्हायकिंग्स हा संघ, परंतु झालेलं एक कमबॅक या मॅचमध्ये NB स्मृती या टीमचं. मी कौतुक करेन बॅट्समन, एक षटकार एक चौकार आलेला आहे ऋतिकच्या बॅटमधून. आता मात्र समीकरण सोपं झालेलं आहे. 5 चेंडू 7 बनवायचे आहेत. अमोल येत आहेत, नवीन गोलंदाज. नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. उघडे डोळा आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर हा फ्री हिटचा हा चेंडू आहे आणि या मॅचमध्ये पूर्णपणे बॅट्समन आपण पाहिलं तर ऋतिकने कमबॅक करून दिलेला आहे. फुल टॉस फ्री हिट आहे, परंतु त्याच्यावरती तो धावबाद होऊ शकतो. एकदम मिळत्या चेंडूवरती. 4 चेंडू 6ची गरज. मयुरेशने जर षटकार लगावलं तर केतनकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. चार चेंडू 6ची गरज. अमोल गोलंदाजी मार्कवरती. आणि जर अमोलने सामना 4 बॉल 6, 4 चेंडू 6ची गरज या मॅचमध्ये. अमोलने हा सामना जिंकून दिला तर 500 रुपयांचं पारितोषिक मयूरकडून अमोलसाठी. आता मात्र दोघांवरती पारितोषिकांचा वर्षाव आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. पाहावं लागेल काय घडले या चेंडूवरती. आणि आता मात्र 1 धाव झाली कंप्लीट. पंचांचा इशारा. 22च्या स्वरूपात मिळते 1 धाव. 3 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 5ची गरज. बघा 10 सेकंदाच्या आतमध्ये आपण रिव्ह्यू घ्यायचा आहे. रिव्ह्यू घेतलाय का पंच? यस, 10 सेकंदांच्या आतमध्ये तुम्हाला रिव्ह्यू घ्यावा लागेल. आणि आता टाइम ओव्हर झालेला आहे. चला आपण चेक करूया. 3 चेंडू 5ची गरज आहे, परंतु आपण चेक करूया धावबासाठी, रनआउटसाठी. नाही, स्ट्राईक एंडला चेंज करा. आपण स्ट्राईक एंडला चेक करायचं. इथे तर सेफ आहे, इथे सेफ आहे. स्ट्राईक एंडला क्रॉस झालंय की नाही ते चेक करा आपण. UTC लाईव्ह खूप चांगली क्वालिटी आहे, तेवढी चांगली क्लॅरिटी आहे. हा व्ह्यू नाही आहे. टेक्निकल टीम पहिला व्ह्यू स्ट्राईक एंडला आपण चेक करा. बॅट्समन
यस, नॉट आउट आहेत, एक धाव कंप्लीट आहे. तीन चेंडू शिल्लक, 5ची गरज या मॅच मध्ये. काटेकी टक्कर, बिग फाईट सामना. ड्राईव्ह करतायत, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, डाऊन दी बॉल, आणि हा झेल सोडलेला आहे की मॅच सोडली आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ जीवनदान मिळत आहे. या चुका टाळाव्या लागतील. मिळतील या चेंडूवरती धावा. 2 ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने झेलपर्यंत पोहोचले होते, झेल पकडू शकले नाही. 2 चेंडू 3ची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. 2 बॉल 3. सॉफ्टने खेळतात, फक्त दिशा दिली आहे. 1 धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. भाग मिल्का भाग. मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 2. 1 चेंडू शिल्लक आहे, एका धावेची गरज. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया या सामन्यासाठी. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसलों से उड़ान होती है. इथून जो संघ चांगला खेळ करेल तो संघ विजय मिळवेल. सांगायचं तात्पर्य एवढंच की जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है. 1 चेंडू, एका धावेची गरज. सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. या दोन्ही संघांसाठी पैसा वसूल हा सामना. 1 बॉल 1. कंपल्सरी बनवावी लागेल. पेनल्टीच्या 2 धावा महागात पडतायत. फुल टॉस, कव्हर ड्राईव्हचा फटका, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे NB स्मृती या टीमने. अभिनंदन NB स्मृती या टीमचं. हार्ड लक. विक्टोरिया वायकिंग्स या टीमला आपण देऊया पुढील मॅचसाठी शुभेच्छा. ऋतिका आहेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच, कारण की त्यांनी सामना फिनिश केला. 12 चेंडू 24 बनवायच्या होत्या. त्यानंतर शंकरने अवघे 4 धाव्यांचं षटक हाताळलं. 20 धाव बनवायच्या होत्या आणि त्यानंतर अंतिम षटकामध्ये 1 षटकार 2 चौकार लगावले. ऋतिका आहेत मॅन ऑफ द मॅच. चला ऋतिकला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. ऋतिकला आपण देऊया